धन्यवाद रसिको, धन्यवाद। यानंतर आम्ही आपणासमोर एक पौराणिक गणनाट्य सादर करणार आहोत। सिंधू दैत्याचा वध, सिंधू दैत्याचा वध। सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी सिंधू दैत्य एका पायावर उभा राहून हजारो वर्ष तप करत आहे। पाहूया पाहूया त्याच्या या तपश्चर्येला यश मिळून सूर्यदेव त्या सिंधू दैत्याला प्रसन्न होतात का? सूर्यदेव त्या सिंधू दैत्याला प्रसन्न होतात का? नारायण नारायण नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा नारायण ओ नारायण विश्वाची रूपा नारायण नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा नारायण ओ नारायण विश्वाची रूपा नारायण नारायण ब्रह्मपुत्र नारद या तिन्ही लोकांमध्ये वास करत असताना काहीतरी कळीचे कारण शोधलेच पाहिजे, काहीतरी कळीचे कारण शोधलेच पाहिजे। जाऊया जाऊया आणि कळीचे कारण शोधूया। नारायण नारायण जयाचे रथी एकती चक्र पाहे जयाचे रथी एकती चक्र पाहे नसे भूमी आधार आकाश काही असे सारथी पांगुळाच्या रथाशी नमस्कार माझा सूर्य नारायणाशी नमस्कार माझा सूर्य नारायणाशी सूर्यदेवाय नमो नमः भास्कराय नमो नमः आदित्याय नमः आदित्याय नमः आदित्याय नमो नमः। राजपुत्र सिंधू दैत्या तुझी ही कठोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुझ्या मनातील इच्छा तू माझ्या जवळ प्रकट कर, तुझ्या मनातील इच्छा तू माझ्या जवळ प्रकट कर। हे सूर्य नारायणा, भानु भास्करा, तुम्हाला माझा दंडवत प्रणाम। समस्त पृथ्वीवरील अंधार दूर करून सजीव सृष्टीला प्रकाश देणाऱ्या हे ईश्वरा सूर्य नारायणा, तुम्ही जर मला खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला कधीही मृत्यू येणार नाही असा वर द्या। सूर्य नारायणा, मला कधी
कधीही मृत्यू येणार नाही असा वर द्या. सिंधू दैत्या, अरे तू अमरदान मागितलेस, परंतु जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. पण मी तुला असा वर देत आहे की यम, मनुष्य प्राणी, नाग आणि दिवसा व रात्री, पहाटे व संध्याकाळी तुला मृत्यू स्पष्ट होणार नाही. याच्यापासून तुला कधीच मृत्यू येणार नाही. तथास्तु तथास्तु. या पंचतत्वाच्या देहामध्ये आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये सूर्य नारायणाची आराधना करून अमरदान मिळवलं. हा सिंधू अमर झाला. मला मनुष्य, प्राणी, देव, देवयोनी, साप, पिशाच यांच्यापासून दिवसा किंवा रात्री, पहाटे किंवा संध्याकाळी कधीही मरण नाही. मी अमर झालो. हा चक्र पाणी पुत्र सिंधू अमर झाला. अमर. नारायण नारायण. अरे हो, हा तर ब्रह्मपुत्र नारदाचा आवाज आहे. पाहूया कोणती शुभवार्ता घेऊन येत होते. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू माझ्या मानसा, नको अभिमान करू माझ्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू माझ्या मानसा, नको अभिमान करू माझ्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू माझ्या मानसा, नको अभिमान करू माझ्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू माझ्या मानसा, नको अभिमान करू माझ्या मानसा. नारायण. अरे राजपुत्र सिंधू दैत्या, आज इतका आनंदी का बरं दिसत आहे? अरे नारदा, हे तुझ्यासारख्या अंधत्वाला कळणारी नाही. अरे नारदा, तुला कधी दुसऱ्याचा आनंद झालेला पाहत नाही. दुसऱ्याच्या आनंदात सामील होता येत नाही आणि दुसऱ्याला कधी आनंद देताही येत नाही. नारायण नारायण. अरे सिंधू दैत्या, माझ्या बोलण्याचा तसा हेतू नव्हता रे. अरे मग कसा होता? नारायण नारायण. अरे सिंधू दैत्या, आज तर नेहमीपेक्षा जास्त आनंदी आहेस, याचे कारण? होय नारदा, हा सिंधू अमर झाला आहे. मी माझ्या तपोबळाच्या सामर्थ्याने सूर्य देवाची आराधना करून अमरदान मिळवलं आहे. मला मनुष्य, प्राणी, देव, देवयोनी, साप, पिशाच यांच्यापासून दिवसा किंवा रात्री, पहाटे किंवा संध्याकाळी कधीही मरण नाही. नारदा, मी अमर झालो आहे. अमर झालो आहे. अमर.
पहावर खरा की खोटा हे पाहायचं असेल तर या 33 कोटी देवांना युद्धाच्या थांब नारदा. अरे तू तर देवांचा दास आणि म्हणून तू ऐसांचा खास. या देवांची स्तुती सुमने माझ्यासमोर सांगू नकोस. जर का या सिंधूने मनात आणलं तर एका क्षणात या त्रिभुवनाचा अधिपती होऊ शकतो. अरे नाही नारदा, आता होणार म्हणजे होणारच. नारायण नारायण. अरे म्हणून तर सांगत आहे सिंधुदत्त्या या 33 कोटी देवांना युद्धाचे आवाहन कर. या 33 कोटी देवांना युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा अधिपती फक्त तूच आहेस. होय नारदा. अरे प्रथमतः स्वारी करतो ती वैकुंठामध्ये विष्णुदेवावर. अरे विष्णुदेवा, अरे सांभाळ तुझी वैकुंठ नगरी. हा सिंधू तुझ्या नगरीवर चाल करून देत आहे. सांभाळ. अरे हो, परंतु या कामी मी माझ्या सैन्याला या ठिकाणी आमंत्रित केलं पाहिजे. सैन्य हो हजर हो, सैन्य हो हजर हो. सैन्य हो, आपल्याला 33 कोटी देवांच्या राज्यावर स्वारी करायची आहे. प्रथमतः स्वारी करायची आहे ती वैकुंठामध्ये विष्णुदेवावर. अरे चला तर मग नारायण घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. वेदना वेदना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. वेदना वेदना विठोबाचे आज या वैकुंठ नगरीमध्ये असं अचानक कसं काय झालं? नारायण नारायण. वैकुंठामध्ये विष्णुदेवा आपणास या नारदाचा दंडवत प्रणाम. वैकुंठामध्ये विष्णुदेवा सूर्यदेवाच्या वराने फार उन्मत्त झालेला तो सिंधुदैत्य सर्व देवांना युद्धाचे आवाहन करण्यासाठी तयार झाला आहे आणि त्याची स्वारी आता थेट आपल्या या वैकुंठ नगरात होत आहे. सावध करण्यासाठी आमचं येणं झालं. नारद मुनी, त्याबद्दल तुम्ही मुलीच चिंता करू नका. मी घेतो त्याचा समाचार. विष्णुदेवा तो पहा सिंधुदैत्य आलाच. तो पहा. नारायण
वैकुंठपती विष्णुदेवा, अरे गप्प गुमान, ही वैकुंठ नगरी सोडून निघून जा आणि वैकुंठ नगरीचं राज्य या सिंधूच्या स्वाधीन कर म्हणजे झालं. अरे सिंधूच्या असून मार्गाने मिळवलेले धन तुला कदाही प्राप्त होणार नाही. तेव्हा तो आल्यामध्ये परत जा. नाही विष्णुदेवा, अरे सूर्यदेवाची आराधना करून मी अमरदान मिळवला आहे. मला कधी आणि कुणापासून मरण नाही आणि म्हणून मी सांगत आहे, या वैकुंठ नगरीचा राजा व्हायचा आहे मला. हे वैकुंठ नगरीचं सर्व राज्य माझ्या स्वाधीन कर, माझा मान टिको म्हणजे झालं. सिंधूच्या ही वैकुंठ नगरी का, परंतु या वैकुंठ नगरीमध्ये एक मातीचा कणही मिळणार नाही. अरे विष्णुदेवा, अरे तुझ्यात एवढी घमंड असेल तर हो युद्धास तयार. देवा, अरे शेवटी तू माझ्या युद्धातून पळून गेलास. आता ह्या वैकुंठ नगरीचा सम्राट झालो, सम्राट झालो, सम्राट. शृंगार करुणाले इंद्राचा देशाला साज शृंगार करुणाले इंद्राचा देशाला वेडावले मन आनंद लक्षण इंद्राचा सभेला
भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा भक्ती मायेचा वाहे झरा खानवली गावाला भक्ती मायेचा वाहे झरा या खानवली गावाला नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा नवला देवीच्या नावाचा जय जयकार करा नारायण या नारदमूर्ती या इंद्रपूरचं आपलं स्वागत असो. नारायण नारायण इंद्रदेवा आपणास या नारदाचा दंडवत प्रणाम. इंद्रदेवा आपण तर या नाच गाण्यामध्ये धुंद आहात आणि तिकडे सूर्यदेवाच्या वराने फार उन्मत्त चालला दुसरी दैत्य सर्व देवांना युद्धाचे आवाहन निघालं आहे आणि त्याची स्वारी आता थेट आपल्या या इंद्रनगरवर होत आहे. सावध करण्यासाठी आम्ही येणं केलं आहे. येतो मी त्याचा समाचार. परंतु इंद्रदेवा तो पहा सिद्ध दैत्य आला तो अरे 33 कोटी देवांचा राजा इंद्रा, अरे हे तुझं अमरावतीचं राज्य या सिंधूच्या स्वाधीन कर आणि गप्प गुमाटी हुंडा. अरे सिंधू दैत्या सूर्यदेवाच्या वयाने फार उन्मत्त झालाय काय? अरे इंद्रदेवा सूर्यदेवाची आराधना करून अरे अमरदान मिळालं आहे तेव्हा ह्या अमरावतीचं राज्य या सिंधूच्या स्वाधीन कर, नाही तर परंतु लक्षात ठेव आम्हा 33 कोटी देवांना शरण आहे. नाही, ते कदापि शक्य नाही. अरे तुझ्या दंडा शक्य असेल तर होईल तर प्रयास. अरे इंद्रदेवा, अरे शेवटी तूही माझ्या युद्धातून पळून गेलास, नाहीतर या क्षणी अंत होता. आता ह्या अमरावतीचा सम्राट झालो, अमरावतीचा सम्राट झालो. नारायण आई बाबांची सेवा कराया देव येईल का आई बाबांची सेवा
कराया माझा देव येईल का जसा पुंडलिक या युगात पुन्हा होईल का जसा पुंडलिक या युगात पुन्हा होईल का बाई बाबा देव कराया देव येईल का माझा देव येईल का जसा पुंडलिक या युगात पुन्हा होईल का जसा पुंडलिक या युगात पुन्हा होईल का या नारदमहर्षी या ब्रह्मपुरीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण पिताश्री आमनाच्या नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद आहे. नारदमहर्षी या ब्रह्मपुरीमध्ये येण्याचे कारण तरी नारायण नारायण पिताश्री सूर्यदेवाच्या वराने हा उन्मत्त झालेला तो सिंधू दैत्य सर्व देवांना सळोखी पळ करून सोडला आहे आणि त्याची स्वारी आता थेट आपल्या या ब्रह्मपुरे होत आहे. सावध करण्यासाठी आम्ही येणं केलं आहे. नारदमहर्षी त्याची तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या सिंधू दैत्याचा घेतो मी समाचार. पिताश्री तो पहा सिंधू दैत्य आला तो अरे सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवा या ब्रह्मपुरीचं राज्य या सिंधूच्या स्वाधीन कर आणि गप्पा निघून जा म्हणजे झालं. हे सिंधू दैत्य आलेल्या मार्गाने परत जा. ही ब्रह्मपुरी तुला कदम प्राप्त होणार अरे नाही. ब्रह्मदेवा सूर्यदेवाची आराधना करून मी माझ्या तपोबळाच्या सामर्थ्याने अमरदान मिळवलं आहे. मला कधीही आणि कुणापासून मरण नाही आणि म्हणून सांगत आहे ही ब्रह्मपुरीचं राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तू माझा मांडलिक हो. हे सिंधू दैत्य तुला सूर्यदेवाने दिलेल्या वराचा फार गर्व झाला आहे. तुझ्या सामर्थ्य असेल तर होईल. अरे एवढी तुझ्यात घमेंड असेल तर होईल तसं यार. अरे ब्रह्मदेवा शेवटी तू माझ्या युद्धातून पळून गेलास नाहीतर या ठिकाणचा शेवट होता. शेवटी ब्रह्मदेवा या ब्रह्मपुरीचा मी सम्राट झालो. अरे देवानं तरी किती पळून गेलात तरी हा सिंधू तुमच्या पाठलागाला आल्यापासून राहणार नाही. अरे जगदीश कोटी देवान जगदीश कोटी देवान स्वर्ग पाताळात नाही देणार.
देवांनो, एवढे भयभीत होण्याचे कारण तरी कोणते? देवा महादेवा, काय करावं हेच काही कळत नाही. देवा महादेवा, यातून तुम्हीच आमची सुटका करा. देवांनो, तुम्ही याची मुळीच चिंता करू नका. त्या सिंधू येतेचे मरण माझ्या हातून नसून बाळ गणेशाच्या हातून होणार आहे. तुम्ही बाळ गणेशाची आराधना करा. ठीक आहे देवा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. देवांनो, आपण निश्चिंत राहा. त्या सिंधुदेवतेचे मरण फार जवळ आले असून आपण आपापल्या निवासस्थानी स्वस्थ राहा. आपण आपापल्या निवासस्थानी स्वस्थ राहा. देव हो, त्या सिंधी दत्त्याचं मरण आपल्या हातून नसून बाळ गणेशाच्या हाती होणार आहे. चला आपल्या निवासाने निघून जाऊया. चला तर देवा. मला तर क्योंकि हा सिंधू या त्रिभुवनाचा सम्राट झाला. सम्राट. आता मला कधी याची कुणापासून मरण नाही. हा सिंधू अमर झाला. अमर झाला. अमर. सिंधू दैत्या, तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झाला असून तुझ्या मृत्यूचा काळ फार जवळ आहे. पार्वती पुत्र सुख करता दुःख हरता 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाळ गणेश तुझ्या मरणाचा काळ बनून तुझ्या समोर येत आहे. बाळ गणेश तुझ्या मरणाचा काळ म्हणून तुझ्या समोर येत आहे. ते कदापि शक्य नाही. अरे सूर्यदेवाची आराधना करून या सिंधूने अमरदान मिळवलं आहे. या त्याला या त्रिभुवनात कधीही मरण नाही. मी अमर आहे. अमर आहे. अमर. अरे कोण तू? अरे तूच का तो माझा मरण काळ? अरे अरे तुझ्या दंडात शक्ती असेल तर हो युद्धास तयार.